अबोली या मालिकेच्या 18 मेच्या भागामध्ये डॉक्टर सगळ्यांना केबिनमध्ये बोलवतात आणि सांगतात की यांची दृष्टी कधी येईल हे सांगू शकत नाही. आपण उपचार तर केलेत, पण कधी दृष्टी येईल हे सांगू शकत नाही. उपाय आपण चालू ठेवायचे, पण तुम्ही त्यांना एकदम त्यांचा मोरल डाऊन होऊन देऊ नका. त्यांना एकदम एनर्जेटिक ठेवा आणि मोटिवेट करत राहा. नीता म्हणते आणि त्यांची दृष्टी परत आली नाही तर? रमा म्हणते काय बोलतेस तू? याच्यावरती डॉक्टर म्हणतात असं होणार नाही, पण तशी मानसिक तयारी पेशंटची तुम्ही करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती नंतर रमा रडायला लागते. डॉक्टर म्हणतात त्यांना एखादा आय डोनर मिळाला तर कदाचित त्यांची डोळ्यांची परतसुद्धा दृष्टी येईल. डॉक्टरांनी असं म्हटल्यावरती सगळ्यांना हायसं वाटतं. सगळेजण अंकुशला घरी घेऊन जायला येतात तेव्हा रमा अंकुशला काठी देते. अंकुश म्हणतो मला आधाराची गरज नाही, मला कुणावरही अवलंबून राहायचं नाही. अंकुशने अबोलीला टोमणा मारलेला असतो. रमा म्हणते परक्यांचा हात घेणं चुकीचं आहे, पण घरच्यांचाच हात धरणं हे बरोबर आहे. तू काळजी करू नकोस, आम्ही तुला कसलीही कमतरता जाणवू देणार नाही. अंकुश घरी जायला निघतो त्यावेळेला तो धडपडतो. अबोली त्याला सावरते. अंकुश अबोलीला बाजूला सरतो. अबोलीला खूप वाईट वाटतं. आता सगळे रिक्षेत बसून घरी येतात. घरी आल्यावरती आजी दृष्ट काढते आणि म्हणते ज्याची दृष्टी लागली असेल ती कुठेतरी लांब निघून जाऊ दे. आता सगळेजण अंकुशच्या स्वागताची तयारी करतात. नीता त्याची आता आरती ओवाळते. अंकुश घरामध्ये येतो. अंकुश घरामध्ये आल्यावरती तो आता इकडे तिकडे पाहतो आणि इकडे आपली रूम आहे, तिकडे आपला देव्हारा आहे असं अंदाजे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. रमा म्हणते अंकुश तू येणार म्हणून मी घरातला सगळा अडथळा बाजूला केला जेणेकरून तुला वावरायला सोपं जावं. अंकुश म्हणतो थँक्यू रमा. अंकुश आता जागेवरती बसतो त्यावेळेला रमा बाहेर येते. रमा बाहेर येऊन म्हणते अबोलीला मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघ मला तुझा राग आहे, तुझ्यावरचा राग माझा कायम राहणार आहे, पण तुझ्यावरच्या रागापेक्षा माझ्या मुलाचा आत्मविश्वास परत येणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून यापुढे काहीच झालं नाही असं आपण वागायचं आहे, तू पण तशीच वाग. अबोली म्हणते आई माझ्या मनामध्ये तुमचा आदर कायम आहे. रमा म्हणते हां असंच नाटक कर. असं म्हणून रमा आता अबोलीला घरात घेण्यासाठी तयार झालेली असते अंकुशसाठी. रमा आतमध्ये येते. आतमध्ये आल्यावरती अंकुशला आजी शिरा देते. अंकुश म्हणतो छान झालाय हा प्रसाद. याच्यावरती इकडे रमा म्हणते हो का, आणि नंतर ती अबोलीला म्हणते अबोली तू पण प्रसाद घे, ये आतमध्ये. अबोली आता तिथेच उभी राहते. इकडे नीता म्हणते अबोली ये ना, आई तुला बोलवते ना, आत ये. आता अबोली तिथेच उभी असते त्यावेळेला ती पाऊल आत टाकणार तेवढ्यात अंकुश म्हणतो थांब. खोटारड्या माणसांना या घरात जागा नाही. खोटं बोलणारी माणसं या घराच्या बाहेरच राहतील. खबरदार तिला जर कोणी आत बोलवलं तर. असं म्हणून अंकुश अबोलीला बाहेरच ठेवतो. नंतर इकडे अंकुश काकांना म्हणत असतो रमा कुठे गेली? आजी सांगते ती सावंत आजींकडे गेली असेल, सावंत काकूंकडे गेली असेल. त्यावरती काका म्हणतो हे बघ आता तू साध्या साध्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नकोस, तू खंबीरपणे उभा राहा. सगळी परिस्थिती पहिल्यासारखी होणार आहे. सगळ्या अडचणींवर मात करून तुझी दृष्टी परत येणार आहे. अंकुश म्हणतो येईल ना दृष्टी परत? याच्या काका म्हणतात हो. अंकुश म्हणतो नाही आली तर? असं म्हटल्यावरती तितक्यात तिथे आता प्रिन्स येतो. प्रिन्स म्हणतो मी तुम्हाला माझे डोळे देणार आहे, माझे डोळे मी तुमच्यासाठी दान करेन. याच्यावरती अंकुश म्हणतो अरे तू आलास इथे, तू एवढं बोललास हे खूप झालं. प्रिन्स म्हणतो डोळेच काय, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अंकुश म्हणतो अरे किती मोठा झालास तू, मोठ्या माणसासारखं बोलत आहेस. प्रिन्स म्हणतो मी बोलत नाही, मी तुमच्यासाठी करून दाखवायला तयार आहे. याच्यावरती इकडे अंकुश खुश होतो आणि प्रिन्सला म्हणतो तू जे बोललास ते ऐकून मला खूप छान वाटलं. असं म्हणून तो आता प्रिन्सचं कौतुक करत असतो. प्रिन्स आता बाहेर येतो त्यावेळेला अबोली त्याला थांबवते आणि म्हणते किती रे मोठा झालास, किती मोठ्या गोष्टी बोलत आहेस. याच्यावरती प्रिन्स म्हणतो ताई तुला आता एक काम करायचं आहे, तुला आता जिजूंचा कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी ठामपणे उभं राहायचं आहे. अबोली रडायला लागते आणि ती म्हणते ते माझ्याशी बोलतच नाहीत. याच्यावरती प्रिन्स सांगतो हो पण तुला खचून चालणार नाही, तू स्वतः आधी स्ट्रॉंग हो, ठाम उभी राहा आणि जिजूंना आधार द्यायचा आहे. त्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी तुला हे सगळं करायलाच पाहिजे. प्रिन्स अबोलीला खूप मोठी शिकवणूक देऊन जातो. प्रिन्सच्या बोलण्याचा अबोली विचार करते आणि तिला भन्नाट युक्ती सुचते. सगळेजण बाहेर कॅरम खेळत असतात आणि अबोली त्यांना जाऊन भेटते. अबोली त्यांना म्हणते मला तुमच्या मदतीची गरज आहे. असं म्हणून अबोली आपला प्लॅन त्यांना सांगते.
तिथली मुलं लगेचच अंकुशच्या म्हणजे अंकुशचा आत्मविश्वास वाढण्यासाठी ही गोष्ट करायला तयार होतात आणि म्हणतात, बस काय अंकुश दादासाठी आम्ही काहीही करू शकतो, तू फक्त बोल, आम्ही काहीही करू वहिनी, असं म्हणून ते आता रमा इकडे अबोलीची साथ द्यायला तयार होतात. त्याच वेळेला अंकुश बाहेर येऊन बसतो. अंकुशला काका बाहेर येऊन बसतात आणि म्हणतात की अंकुश तुला इथे बरं वाटतंय का? अंकुश काकांना म्हणतो, हो काका, तुम्ही जा आतमध्ये, मी इथे एकटाच बसेन, असं म्हणून अंकुश आता त्या टेबलवर बसतो आणि समोर आता कॅरम चालू असतो. त्यावेळेला ती लोक मुद्दाम मोठ्या मोठ्याने बोलत असतात, काय रे किती शहाणपणा करतोस, अंकुश दादा खेळत असता तर त्याने तुला कधीच हरवलं असतं. याच्यावर दुसरा मुलगा म्हणतो, अंकुश दादा तर खेळूच शकत नाही, उगाचच काय नाव काढतोस. आता अंकुश चिडतो आणि म्हणतो, काय रे मी खेळू शकत नाही किंवा मी बघू शकत नाही म्हणून तुम्ही हे मुद्दाम बोलताय का? असं म्हटल्यावरती ती मुलं म्हणतात, नाही रे दादा तू ये बघू. याच्यावरती अबोली आता इकडे अंकुशला सांगते, सर ते एवढं म्हणत आहेत तर तुम्ही दाखवा की खेळून, की तुम्हाला दिसत नसताना सुद्धा तुम्ही कॅरम किती उत्तम प्रकारे खेळता हे त्यांना दाखवायची वेळ आली आहे. अबोलीचा हाच प्लॅन असतो. आता अंकुश आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो त्या कॅरम खेळायला जातो आणि कॅरम खेळता खेळता अंकुशच सगळं जिंकत असतो. अंकुशला अबोली इन्स्ट्रक्शन देत असते आणि कुठे कोणती सोंगटी घ्यायची हे सगळं सांगत असते. एक एक करून अंकुश सगळ्या सोंगट्या घेतो आणि अंकुश गेम जिंकतो. अबोलीच्या इन्स्ट्रक्शनमुळे अंकुश गेम जिंकलेला असतो. त्यावेळेला ती मुलं म्हणतात, वा दादा तू तर एकदम भारी आहेस, वहिनीचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, वहिनीचं प्रेम असल्यामुळे आज तिच्या प्रेमामुळे तुम्ही दोघं मिळून गेम जिंकलात. तुला जर वहिनीची साथ नेहमी असेल तर तू कोणत्याही गोष्टीमध्ये हरू शकत नाहीस. अबोली वहिनी तू दादाच्या पाठीमागे ठाम उभी राहा. आता अंकुशला सुद्धा अबोलीचा मोठेपणा समजलेला असतो आणि त्याचा राग थोडासा निवळतो आणि अंकुशच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. अबोली सुद्धा अंकुशच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून खूप खुश होते. त्याच वेळेला मोठे ऑफिसर अंकुशला भेटायला येतात. अंकुशला भेटायला आल्यावरती अंकुश म्हणतो, काय झालं, मला ड्युटी कधी जॉईन करता येईल? त्यावेळेला मोठे ऑफिसर म्हणतात, सध्या तरी मेडिकल रिपोर्टनुसार तुमची दृष्टी नाही आहे, तुम्हाला समोरची गोष्ट दिसत नाही, त्यामुळे सध्या तरी तुम्हाला ड्युटीवरती हजर होता येणार नाही. हे ऐकून अंकुशला खूप मोठा धक्का बसतो. इकडे अबोली देवाची प्रार्थना करत असते. ती सांगते की अंकुश सरांचा कॉन्फिडन्स परत येऊ दे, त्याचप्रमाणे त्यांना दृष्टीसुद्धा परत येऊ दे. ते करण्यासाठी मी जे काही जमेल ते करायला तयार आहे, तू फक्त त्यांची दृष्टी परत आण आणि यासाठी मला जे कष्ट पडतील ते मी करेन, असं अबोली देवासमोर प्रार्थना करत असताना तिथे नीता येते. नीता हे सगळं ऐकते. आता या सगळ्यामध्ये अजून एक असा डाव आहे की अंकुशला कदाचित दिसत आहे, फक्त खरे पुरावे शोधण्यासाठी अंकुशने नाटक केलं आहे आणि हे सगळं नाटक ज्या वेळेला अबोलीला समजणार त्यावेळेला अबोलीसुद्धा अंकुशची साथ देऊन प्रतापरावांना अद्दल घडवणार आहे.